नमस्कार. आजच्या भागात आपण श्री तुकाराम महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग पाहणार आहेत. एक दिवस कान्होबा धावत पळत दुकानी आला. त्याचा कावरा बावरा चेहरा, धपापणारी छाती बघून तुकोबालाही धस्स झालं. गडबडीनं त्यांनी विचारलं, का रे, असाल तसे घरी चला. हो, पण काय झालं? थोरली वहिनी कशी तरी करतीये. तुकोबा दुकान बंद करून घरी आले. पाहतात तो घरी आकांत उडालेला. सावजीच्या पत्नीभोवती आळीतल्या बाया बापड्या जमलेल्या. तिनं डोळे मिटलेले. सावजी एका कोपऱ्यात निर्विकारपणे बसून राहिलेला. त्याच्या भकास नजरेकडं पाहवत नव्हतं. बोल्लोबांनी डोळ्याला उपरणं लावलं होतं. कनकाई छाती पिटून रडून कोल्हाळ करीत होती. तुकोबांनी प्रकार ओळखला. सांगावे धाडले. पुढली सारी व्यवस्था त्यांनाच करावी लागली. आधी थोडे गांगारले, पण क्षणार्धात ते प्रौढ गंभीर बनले. ताठीला खांदा देऊन चालू लागताच त्यांना एकनाथांचा एक अभंग आठवला. फूल झडे तव फळ सोसे, तया पाठी तेही नासे. एक मागे एक पुढे, मरण विसरले बापुडे. शेजारच्या माणसाने त्यांना सवड दिली तसे ते आश्चर्य करीतच चालू लागले. कसा आठवला हा अभंग? का आठवला? त्यांना त्यांच्या मनाचा खेळ समजेना. पण त्याहून ते कळेना. माणूस होतं होतं म्हणता म्हणता असं एकाकी संपूनच कसं जातं? मासी पांख पाकडे तव हे सरे, हे का घडतं, कसं घडतं? साधारण 1 महिना उलटून गेला असेल. सावजी सकाळी सकाळी बोल्लोबांकडे आला आणि म्हणाला, मी तीर्थयात्रेला जाणार, मला परवानगी द्या. बोल्लोबांना काही सुचेना. सावजीची समजूत घालीत ते बोलले, सावजी, असा अविचार करू नको. प्रारब्धात होतं ते होऊन गेलं. आता जरा शांत हो. शेतीवाडीकडं लक्ष दे. व्यापार उदीम बघ. एकट्या तुकयानं हे कसं सांभाळावं? तू त्याच्याहून थोरला. माझं लक्ष लागत नाही या कशात. मला ते आवडत नाही. मला जमणार नाही. मग विचार तरी काय आहे तुझा? मला गोसावी व्हायचंय. तीर्थयात्रा करायच्या आहेत. गोसाव्यांच्या झुंडीबरोबर 4 धाम. आधी आम्हाला पोचवा, मग काय करायचं असेल ते करा. बोल्लोबांचा त्रागा उडाला होता. ते संतापानं थरथरत होते. तुकोबानं त्यांचा हात धरून त्यांना खाली बसवलं आणि सावजीकडं वळून म्हणाला, दादा, अरे कशासाठी हे? का म्हणून? देवासाठी? देवासाठी? अरे दाढी जटा वाढवून देव भेटता तर तो अस्वलाला आधी भेटायला हवा होता. गुहेत बसून देव दिसता तर उंदीर घुशींना दिसला असता. भगवी कापडं घातल्यावर प्रसन्न होता तर कुत्र्यावरच प्रसन्न व्हायला हवा होता. अंगाला राख फासल्यावर भेटता तर सर्वाआधी गाढवाला भेटायला पाहिजे होता. तुकोबांचा हा भडीमार ऐकून सावजी चिडीचिप बसला. जमिनीकडं एकटक पाहत हातातल्या काडीनं जमिनीवर रेघोट्या ओढीत बसून राहिला. तशी कनकाई डोळ्यातून आसवं गाळीत पुढं आली. सावजीच्या पाठीवर हात फिरवीत बोलली, लेकरा, का असा वेडापिसा झालास बाबा? खात नाहीस, जेवत नाहीस, देहाकडं लक्ष देत नाहीस. तुझ्या अशा वागण्यानेच रे बाळा सुनबाई झुरून झुरून गेली. अहो त्याला काय, कोण जगलं काय आणि मेलं काय? बोल्लोबा गरजले. कनकाईचा आपल्या पाठीवरला हात सावजीनं झिंजाळला आणि तरातरा तो बाहेर निघून गेला. त्याच्या जाण्याकडे पाहत कनकाई म्हणाली, याला का कोणी करणी केली का कोणा भूतानं पछाडलं? का एखादा संबंध याच्या डोकीवर बसला? काय असलं तरी काय? तुकोबा हसले आणि म्हणाले, भूतबाधा आम्हा घरी, हे तो आश्चर्य गा हरी. आई, आपल्या घरी करणी, भूतबाधा, संबंध, मग त्या पांडुरंगाची 7 पिढ्या केलेली सेवा फुकटच गेली म्हण की. 4-8 दिवस घरी अति उदासवाने गेले. घराची कळाच हरपली. आड्या भिंतीवरल्या पाली चटचटा बोलत राहिल्या. एके रात्री तुकोबा विमनस्क घरी परतले. आवलीनं तुकोबांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाली, आज घरी कोणी जेवलं नाही.
पाणीही प्यालं नाही. काय झालं? भाऊजी येऊन दुपारीच पुन्हा भांडणं करून गेले. बाबांनी अंथरूण घातले. तुकोबांनी हातपाय धुतल्यानंतर बोल्लोबाकडे गेले. त्यांच्या कपाळी हात ठेवून ताप पाहिला आणि म्हणाले, काय औषध घेतलंत का? कसलं औषध तुकया? आता या सावजीनं काय मांडलंय हो? जाणून बुजून धोंड्यावर डोकं आपटणाऱ्याला काय सांगून उपयोग आहे का बाबा? तुझं म्हणणं खरंच आहे तुका, पण त्याला कोणीतरी समजुतीच्या 4 गोष्टी सांगायला हव्यात. त्याचं हित पटवून द्यायला हवं. मी प्रयत्न करीन आज. तुकोबा देऊळवाड्यात गेले. विठ्ठलाला दंडवत घातला. दिव्यावरची काजळी झटकली. खुंटीवरचे टाळ काढले. पंचपदी केली. आरतीही झाली. तुकोबांनी इकडं तिकडं पाहिलं तर बाहेरच्या पिंपळाच्या पारावर झाडाखालीच घोंगडं खाली घालून पोटात पाय घेऊन सावजी झोपलेले. तुकोबा त्यांच्याजवळ गेले. त्यांनी हाक मारली, दादा चला घराकडं, 2 घास खाऊन घ्या. आज सारीच उपाशी आहेत. मी नाही येणार. सावजी माझं ऐक, बाबांनी अंथरूण घातलंय. मला काय म्हणून घरात कोंडून ठेवता? मी काय पैसा मागतो का वाटणी मागतो? का माझा दुस्वास करता सारी जण? मला जाऊ द्या, देव मला बोलावतो. सावजी, अरे देव काय राणावनात तीर्थक्षेत्रात लपून बसलाय का? त्याला शोधायला कसला जातोस बाबा? आपल्या वाडवडिलांनी भक्तिभावाच्या जोरावर ते चंदनाचं झाडच इथं आणलंय आणि तू सुवास शोधायला तीर्थयात्रा करू बघतोस? तो वैकुंठीचा राणा भावाचा लंपट होऊन आपल्या दारी आला आणि तू घरदार सोडून त्याला शोधित हिंडतोस. कधी न संपणारी धनदौलत इथं देऊळवाड्यात असता सापिक्यासाठी कुठं वनवन हिंडू बघतोस? तुका मला यातलं काय पटत नाही. मी कुणाचं ऐकणार नाही. जाणार म्हणजे जाणार. इच्छा तुझी. सावजी पुन्हा घोंगट घेऊन झोपले. तुकोबा उठले. पांडुरंगापुढं येऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यावाटे घळघळा अश्रू वाहत होते. विठ्ठला, तूच आमचा प्रतिपाळक. तूच आमचं चित्त वित्त गोत. तू हा काय खेळ मांडला आहेस? साऱ्यांना सांभाळ बाबा. तुका म्हणे शिनलो जग जेठी, न लवी दिठी दुसऱ्याची. उदासवानी पावलं टाकीत तुकोबा घरी आले.